भाग्यश्री, तुम्ही ज्याचा उल्लेख केलात तीच बातमी या घडीची सगळ्यात महत्त्वाची आहे। भाजपकडून हा मुद्दा वारंवार उपस्थित केला जात असताना आता मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी या सगळ्या संदर्भात आज एक बैठक बोलावलेली आहे। बेकायदेशीर बांगलादेशी आणि फेरीवाल्यांसंदर्भात आज या बैठकीत चर्चा होईल। दुपारी 12 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे। किरीट सोमय्या सुद्धा या बैठकीकरता उपस्थित असतील। भाग्यश्री, नक्कीच आपण बघतोय लाघवी की आज ही बैठक बोलवली आहे। मी म्हटलं तसं किरीट सोमय्यांनी यावर प्रचंड काम केलंय। बरेच खोटे डॉक्युमेंट्स देखील त्यांनी समोर आणलेले होते आणि त्याचमुळे त्यांना देखील आज तिथे बोलवण्यात आलंय। त्या शिवाय जर बघितलं तर जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्यांना देखील बोलवण्यात आलंय, कारण तेच वॉर्डमधले महत्त्वाचे डोळे आहेत वॉर्डचे, असं म्हटलं तर काही चुकीचं नाही ठरणार। कारण फेरीवाले वगैरे जे काही बसतात ते समोरच बसलेले असतात, त्यामुळे त्यांनी काहीतरी यावर कार्यवाही करावी अशा पद्धतीचं भूमिका जी आहे ती महापौर रितू तावडे यांनी काल घेतलेली पाहायला मिळते। त्यांनी कालच सांगितलं होतं माध्यमांना की नगर सेवकांची देखील ती मोठी जबाबदारी आहे की आपल्या परिसरामध्ये अशा पद्धतीचे बांगलादेशी जर असतील तर त्यांना तिथनं उठवावं आणि त्यांचे जे फेक डॉक्युमेंट आहेत ते सादर करावे सरकारकडे किंवा पोलिसांकडे आणि रितसर जी तक्रार आहे ती देखील दाखल करावी असं त्यांचं म्हणणं होतं। त्यामुळे आता रितू तावडे नेमकं काय करतायत, काय भूमिका घेतायत याकडे बघणं महत्त्वाचं असलं तरी जे लोकशाहीने प्रश्न उपस्थित केलेत की अधिकारी निलंबित होणार का यामध्ये, हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण 500 मीटर रेल्वे स्टेशनच्या 500 मीटर परिसरामध्ये फेरीवाले बसू नये मुद्दा लोकशाही मराठी सुद्धा लावून जाणार आहे। या सगळ्यावर निश्चितच कारवाई केली जाणार का की केवळ कारवाईचे निर्देश दिले जातात हे पाहणं उत्सुकतेचं आहे। धन्यवाद भाग्यश्री, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। बातमी मंत्र